पुढे पाहूयात क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबर उखडण्याचा इशारा जो आहे तो बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आलेला आणि त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीवरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली। औरंगजेबाच्या कबरीवरनं वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली। औरंगजेबाच्या कबरीला दुर्दैवाने संरक्षण द्यावं लागत असल्याची खंत मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली। मात्र औरंग्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही, जर कोणी प्रयत्न केला तर त्याला चिरडून टाकण्याचा कडक इशारा फडणवीसांनी दिला। तर काही सत्ताधारी नेत्यांकडून कबर का उखडू नये याबाबतची भूमिका मांडली जाते आणि क्रूरकर्मा औरंगजेबाला याच महाराष्ट्राच्या मातीत गाडलं याचा पुरावा असावा अशी भूमिका काही आमदारांकडून मांडण्यात आली। एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही। त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो। आज हे ठीक आहे, खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी, परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की एएसआयने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे। काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा नेमका इतिहास काय आहे जाणून घेऊयात। इतिहास जाणून घेणं फार महत्त्वाचे मंडळी। नगरमध्ये 3 मार्च 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाला। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरपासून 25 किलोमीटर अंतरावर खुलताबादमध्ये त्याची कबर जी आहे त्याचा दफनविधी तिथे करण्यात आला। इच्छापत्रानुसार गुरुच्या कबरीच्या शेजारी त्याची कबर बांधण्यात आली। औरंगजेबाचा मुलगा आझम शहानं 1707 साली ही कबर बांधलेली आहे। कबरीसाठी 14 रुपये 12 आणे खर्च आला होता। 1904-05 ला लॉर्ड कर्झनकडून कबरीवर मार्बल ग्रिल आणि सजावट करण्यात आली। 1958च्या कायद्यानुसार एएसआय कडून कबरीला संरक्षण देण्यात आलं। कायद्यानुसार राज्य सरकारला कबरीबाबत निर्णयाचा अधिकार नाहीये, केंद्र सरकारच याबद्दलचा निर्णय घेऊ शकतं। स्मारकांना नुकसान पोहोचवल्यास कारवाई होऊ शकते। दरम्यान या मुद्द्यावरनं जोरदार राजकारण तापलंय। आज कहीं पर भी औरंगजेब का नाम ना हो, यह चाहता है हमारे महाराष्ट्र का हिंदू। अब बताइए कि कब चढ़ेगा बुलडोजर, कब टूटेगी औरंगजेब की कब्र, अब बताने की आवश्यकता है। औरंग्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून करून त्यांना संपवलं, त्याची ती कबर आपल्याकडे कशाला पाहिजे। काही लोकांना ती मोठी आठवण म्हणून वाटते, पण आम्हाला ती घाण हिंदू समाज म्हणून आम्हाला नको आहे। आम्हाला अशी कुठलीच चिन्ह नको जे आमच्या स्वराज्याच्या विरोधात जे उभे राहिले, ती कुठलीच घाण नको। कोणाला घाण पाहिजे असेल तर त्यांच्या पाकिस्तानमध्ये घेऊन जावं, बांगलादेशमध्ये घेऊन जावं। यांनी ज्याच्याशी लढा दिला तो याच महाराष्ट्रात गाडला गेला, याचा काहीतरी पुरावा पुढच्या पिढीपर्यंत असायला पाहिजे ना। म्हणजे उद्या चालून जर आमच्या पुढच्या पिढ्या विचारतील की अफजल खानाला शिवाजीराजांनी प्रतापगडावर त्याचा कोथळा काढला किंवा औरंगजेब इथे मराठ्यांशी संघर्ष करता करता याच मातीत गाडला गेला, त्याचे पुरावे काय। आता तुम्ही खुलताबादची कबरच तोडा असं जे काही लोकांनी नवीन जाणीवपूर्वक काही लोक करतायत काय अधिवेशन काळामध्ये, महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत ते दुर्लक्षित करण्याचा हा प्रयत्न होतोय। त्याचं फक्त त्या ठिकाणी थडगा असलं पाहिजे की जे महाराष्ट्रामध्ये आम्ही औरंगजेबाला गाडलं एक निशाणी म्हणून त्याचं एक थडगं त्या ठिकाणी ठेवण्यात यावं। बाकी त्या ठिकाणी एवढा खर्च आणि बडेजाव ठेवण्याची मला वाटते आवश्यकता नाही। प्रतापरावांचं जे काही म्हणणं असेल, त्यांचं बोलताना काहीतरी चूक झाली असेल
मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, कसा चूक करू शकतो सर? या केंद्राचे मंत्री आहे ना, ठिकाणी त्यांना समजायला पाहिजे ना. आमच्या पक्षाचं स्पष्ट मत आहे, पक्षाची भूमिका या ठिकाणी शिवसेना एक प्रवक्ता म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की अशी थळगी आपल्या देशात आणि महाराष्ट्रात नको. औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रामध्ये नसायला पाहिजे. दरम्यान औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने राज्यव्यापी आंदोलन केलं. नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरसह जालना, सिल्लोड आणि नांदेडमध्ये तीव्र निदर्शनं करण्यात आली. खुलताबादमधून औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती होईल असा इशाराच आंदोलकांनी दिला. औरंगजेबाचं करायचं काय? औरंगजेबाचं करायचं काय? जय भवानी. पुढील 6 महिन्यात आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार असा मोठा दावा जो आहे तो खासदार सुप्रिया सुळेंनी केला. राज्यातील महायुतीच्या कारभारावर टीका करताना 100 दिवसात 1 विकेट गेली आहे, 6 महिने थांबा, आणखी 1 विकेट जाणार आहे आणि त्यांचं नाव आत्ताच जाहीर करणे योग्य नाही, परंतु जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, हिंमत असेल तर समोर येऊन लढ असं खुलं आव्हानही त्यांनी दिलं. पक्षाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या आणि त्यामुळे धनंजय मुंडेंनंतर आता कोणत्या मंत्र्याची विकेट पडणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सगळ्यात जास्त महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स आहे का सरकारचा परफॉर्मन्स? अरे पहिल्या बॉलमध्ये 100 दिवसाच्या आत 1 विकेट घेतली आहे और अभी देखो होगा आहे. तुम्हाला सांगते 6 महिन्यात अजून 1 विकेट निघाली, ॲडव्हान्स नोटीस घेतली. ताईंचा अभ्यास मोठा आहे, ताई राजकारणातल्या मोठ्या व्यक्ती आहेत, त्यांना त्यांचा पूर्ण अधिकार आहे बोलण्याचा. पण त्यांनी एकंदरीत जी काही खंत व्यक्त केली, म्हणजे विशेष म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोषराव देशमुख यांच्या हत्येनंतर, तर ती खंतसुद्धा नाकारण्यासारखी नाही. म्हणजे सुप्रियाताईंनी केलेलं भाषण हे त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या पक्षाला पाठबळ देणारं आहे. त्यामुळे आता येत्या काळात कोणाची विकेट जाईल हे काळ ठरवेल. सुप्रियाताईंनी कोणाबद्दल सांगितलं हे मला सांगता येणार नाही, पण जे कुठले आमच्याकडे पुरावेत ते जर मी पुढे आणले, जे काही त्यातले आणलेले आहेत, जेव्हा खऱ्या अर्थाने चर्चा झाली तर आत्ताच्या आत्ता 4 मंत्री त्यांची विकेट म्हणा नाही तर त्यांचं मंत्रिपद म्हणा त्या ठिकाणी पडू शकते. पण त्या पद्धतीचा रिस्पॉन्स आणि त्याच्याचबरोबर जे काही मान सन्मान विरोधी पक्षाला दिला गेला पाहिजे तो या सरकारकडनं त्या ठिकाणी दिला जात नाही. राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत हिंमत केली आणि हायकोर्टानं आता त्याच्यावरती ताशेरे मारलेले त्या लुटमारीवर. असे मंत्री सरकारमध्ये आहेत, असे हे एक नाहीत रावण, असे किमान 7 ते 8 मंत्री या सरकारमध्ये आहेत. त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलेलं, बिघडवलेलं आहे. अशा मंत्र्यांचे बळी जाणारच आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यारं पुरवत आहेत, त्यांचा मी आभारी आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली. बरं झालं पक्ष फुटला. जो आपली बायको आणि मुलीच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणं शक्य नाही अशा शब्दात धनंजय मुंडेंचं नाव न घेता खासदार सुप्रिया सुळेंनी रविवारी जोरदार टीका केली. बरं झालं पक्ष फुटला. कारण ते जर या पक्षात असते, मी त्या पक्षात असते तर ते तरी राहिले असते, नाही तर मी तरी राहिले असते. मी त्या पक्षात काम करू शकत नाही, ते आता मानतो. आणि सगळ्या दुनियेला माहिती आहे की माझी लढाई त्यांच्याबरोबर पक्षात एक असतानाही होती. मी हे कधी बाहेर बोललेले नाही, पण आज संघटनेत बसतोय म्हणून जो पुरुष स्वतःची जी बायको असेल ती आपल्या मुलांची आई आहे, तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा पुरुषाबरोबर एक तर पुरुष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करणार नाही. दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचे पडसाद सभागृहात देखील उमटले. सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली आणि हा राज्याचा अपमान असल्याने
कडक कारवाई करा अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. तर वैयक्तिक टीका करणं योग्य नसल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी म्हटलंय. तर दुसरीकडे सपकाळ यांनी फडणवीसांवर वैयक्तिक टीका केली नसून त्यांनी सरकारच्या कारभारावर भाष्य केलं असं स्पष्टीकरण भाई जगताप यांनी दिलं. या वादावरून सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. पाहूयात. सदाकदा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा. औरंगजेब कधी हजला पण केला नाही आणि हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीस तेवढेच क्रूर आहेत